नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। एके बुद्धं शरणं गतासे न ते गमिष्यन्ति अपायं पहाय मानुषदेहं देवकाय परिपुरन्ति। एके धम्मं शरणं गतासे एके संघं शरणं गतासे न ते गमिष्यन्ति अपायं पहाय मानुषदेहं देवकाय परिपुरन्ति। विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे आचार्योपाध्याय पूज्य भदंत अंगुलीमाल शक्यपुत्र महास्थवीर, आज मी तुम्हाला श्रोतापन्न म्हणजे काय, सकादागामी अनागामी अरहंत म्हणजे काय, हे जिथपर्यंत मला समजलं तिथपर्यंत मी तुम्हाला सांगण्याचा यथोचित प्रयत्न करेल. ते तुम्ही शांत चित्ताने, एकाग्र आणि ध्यानाग्र चित्ताने ग्रहण कराल अशी अपेक्षा आहे. मी भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र यमे पालिनेट. उपासक उपासिका हो, आपण नेहमी वाचत असतो, ऐकत असतो श्रोतापन्न म्हणजे काय किंवा अरहंत म्हणजे काय. या बुद्ध धर्माच्या डेफिनेशन आपण नेहमी ऐकत असतो, परंतु त्याबद्दल आपल्याला सविस्तर ज्ञान नसतं. त्या कशा प्राप्त कराव्या हे सुद्धा आपल्याला ज्ञान नसतं. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडतं. जो कोणी बुद्ध धर्माचा अभ्यासक असेल त्याला असं वाटतं सुरुवातीला की मला सुद्धा डिग्री मिळाली पाहिजे. हे बुद्ध धर्माच्या जे डिग्र्याच आहेत त्या आपण मिळवल्या पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असते, आकांक्षा असते. श्रोतापन्न म्हणजे नेमकं काय? श्रोतापन्न म्हणजे असा व्यक्ती जो बुद्धाच्या वाणीमध्ये श्रद्धा ठेवतो, त्याला आपण श्रोतापन्न म्हणतो. ज्याचे सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा आणि शीलव्रत परामर्श हे जे संयोजन, वरचे 3 संयोजन, लोअर फेटर्स म्हणतो आपण त्याला, किंवा 10 फेटर्सपैकी जे अप्पर 3 फेटर्स आहेत ते जर नष्ट झाले, ह्या ज्या 3 डिफाईलमेंट्स म्हणू आपण त्याला, त्या जर नष्ट झाल्या तर त्या व्यक्तीला आपण श्रोतापन्न म्हणतो. आणि तो कमीत कमी 7 वेळेस मनुष्य दिव्यलोकी, यापैकी मनुष्य दिव्यलोकी 7 वेळेस तो जन्माला येतो, त्याला आपण श्रोतापन्न म्हणतो. आता बरेच जण असंही म्हणतात की बुद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे का नाही का. मी पाठीमागचा एक बौद्ध धर्मामध्ये 108 दीपाने बोधिवृक्षाचं आपण पूजन का करतो. 108 आपल्या या मनामध्ये तृष्णा आहे त्याचं हनन करण्यासाठी, ऱ्हास करण्यासाठी आपण ते एक प्रकारचं प्रतिकात्मक आपण पूजन करत असतो त्या दृष्टीनं. परंतु एक दोघं उपासकांनी मला विचारलं की बनते जे आपल्या बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्म तर पुनर्जन्म मानत नाही, बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान असं वगैरे तसं बरंच मला सांगितलं, मीही ऐकलं. काही गोष्टी समजावल्या तरी लोक समजावून घेत नाहीत. खरं तर आपण दुसऱ्याचे विरोधक न होता कोणत्याही एका मार्गामध्ये लोक हे 2 भाग करत असतात. कोणी समर्थक बनतं तर कोणी विरोधक बनतं, असं प्रत्येक मार्गामध्ये होत असतं. मग बुद्धाचा जो मध्यम मार्ग आहे त्याला समजून घेणारे लोक फार कमी आहेत, त्याला विरोध करणारेच
म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला ज्या समजण्यास योग्य आहेत त्या समजून घेतात, परंतु ज्या समजण्यास कठीण आहेत, अभिधम्म आहे, म्हणजे तुम्हाला जे कळालंच नाही त्याला आपण विरोध करतो, असेही भरपूर उपासक असतात. परंतु समजावून सांगणं हे आमचं कर्तव्य बनतं एक भिक्खू म्हणून. असो, मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की बुद्ध धम्मामध्ये असं डीप तत्त्वज्ञान आहे जे आपल्याला खूप वाचल्यानंतर, खूप ध्यान आणि धम्माचं आचरण केल्यानंतर ते समजून येतं. जसजसं आपण बुद्ध धम्माचं ज्ञान वाढवत जातो तसतसं आपल्याला अगोदर एक प्रकारे असं उदाहरण देऊन मला सांगा असं वाटतं की आपल्याला अगोदर लोखंड पाहायला मिळतं, त्यानंतर चांदी आणि नंतर आपल्याला सोनं. असं तुम्ही बुद्ध धम्माचं वाचन वाढवत गेल्यानंतर हे तुम्हाला मिळत राहील. बुद्ध धम्माचं सोनं याचा अर्थ असा होतो की आपल्याला निब्बान प्राप्त होणार. याचा अर्थाचा अनर्थ करून नका घेऊ. बुद्ध धम्मामध्ये खरं तर अरहंत प्राप्तीला किंवा मुक्तावस्थेला, परमसुखाच्या अवस्थेलाच, अशेष अवस्थेलाच अरहंत म्हटलं गेलेलं आहे. त्यालाच एक प्रकारे सोनं किंवा बुद्ध धम्माचं परमपद, निब्बानपद त्याला म्हटलं गेलेलं आहे. सर्वोच्च कळस म्हटलं गेलेलं आहे त्याला बुद्ध धम्मामध्ये. तर माझं तात्पर्य हेच होतं की तुम्हाला श्रोतापन्न म्हणजे काय ते तर समजलंच असेल. सकादागामी म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडंसं सांगतो. सकादागामी म्हणजे असा व्यक्ती ज्याने कामछंद, सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, त्यानंतर शीलवर्त परामर्श आणि त्यानंतर कामछंद आणि व्यापार या दोन्हीही संयोजनाचा नाश केला. म्हणजे एकूण जे वरील पंच संयोजन आहेत हे संयोजन सुद्धा दोन भागामध्ये विभक्त आहेत. वरचे 5 हे लोअर फेटर्स म्हटले जातात आणि खालचे जे 5 आहेत ज्या 10 संयोजनापैकी त्यामध्ये रूप, अरूप राग, रूप राग, अरूप राग, त्यानंतर मान, उद्धच्च आणि त्यानंतर अविद्या. हे थोडे कठीण संयोजन आहे, तुटत नाहीत, म्हणून त्याला कठीण संयोजन म्हटलं गेलेलं आहे. जो व्यक्ती सकादागामी बनतो तो व्यक्ती कामछंद व्यापारापासून सुटका प्राप्त करून घेतो आणि तो व्यक्ती एकदाच या ह्युमन बिईंगमध्ये येत असतो, या मनुष्यलोक येत असतो सकादागामी. त्यानंतर अनागामी म्हणजे काय? अनागामी नेमकं कोणाला म्हटलं पाहिजे? अनागामी म्हणजे तो व्यक्ती ज्याने कामछंद व्यापार हा मुळासकट पूर्णतः नष्ट केला किंवा त्याने पूर्ण हे वरचे जे अप्पर हे जे संयोजन आहेत 5 पूर्णतः नष्ट केले, त्याला आपण अनागामी म्हणतो. आणि तो मनुष्यलोकी न येता दिव्यलोकी जन्म घेतो आणि तिथूनच मुक्त होतो. आणि शेवटी राहिलं अरहंत म्हणजे काय? अरहंत म्हणजे ज्याला रूपरागाची, ज्याला अरूपरागाची इच्छा नसते आणि जो मानी नसतो, अभिमानी, गर्व, अहंकारी नसतो, ज्याच्यामध्ये उद्धच्च, कुक्कुच्च नावाला सुद्धा नसतं, किंवा त्याला आपण असं म्हणूया ज्या माणसामध्ये पंचनिवरण आणि 10 संयोजनं नसतात, मार, सेना, राग, द्वेष, मोह हे नसतात, त्याला आपण अरहंत म्हणतो.
पंचनिवरण कोणते? कामछंद, व्यापाद, थिनमिद्ध, उद्धच्च, कुक्कुच्च आणि विचिकिच्छा. हे जे निवरण आहेत हे त्याचे नष्ट झाले. 10 संयोजन कोणते? सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलव्रत परामर्श, त्यानंतर कामछंद, व्यापाद, रूपराग, अरूपराग आणि मान, उद्धच्च आणि अविद्या. हे ज्याचे हे 10 संयोजन नष्ट होतात त्याला अरहंत म्हटले जाते. ज्याचे पूर्ण संयोजन, निवरण, मार्जन नष्ट होते तो अशेष म्हटला जातो. तो मुक्त, परमसुखी म्हटला जातो. सोपाधिशेष, निरुपाधिशेष या दोन्ही निर्वाण प्राप्तीने तो निब्बाण प्राप्त करतो, त्याला अरहंत म्हणतो. आता ह्या ज्या डिग्री आहेत बुद्ध धम्माच्या किंवा हे जे बुद्ध धम्माचे पद आहेत, मार्ग आणि फल, हे प्राप्त कसे करायचे? ह्या प्राप्तीसाठी आपण काय केलं पाहिजे? खरं तर हे प्राप्तीसाठी आपण बुद्ध धम्माचं किंवा बुद्धाचं तत्त्वज्ञान वाचलं पाहिजे आणि त्याचं आचरण केलं पाहिजे. जो बुद्धाने सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्याचं आचरण केलं पाहिजे. बुद्धाचा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, वाचा, कर्म, आजीविका, व्यायाम, स्मृती आणि समाधी याचं तुम्ही कट्टरतेने पालन केलं पाहिजे. खरं तर हाच मार्ग तुम्हाला मुक्तीपर्यंत पोहोचू शकतो. जो माणूस याचं पालन करेल तो जीवनामध्ये सुखी होईल आणि तोच या बुद्ध धम्माच्या पद प्राप्त करू शकतो. श्रोतापन्न म्हणजे ज्याचे वरचे 3 संयोजन नष्ट झाले आणि जो या लोकी, भूलोकी, मनुष्यलोकी आणि दिव्यलोकी 7 वेळे जन्माला येतो आणि अनंत होतो. सकादागामी म्हणजे ज्याचा कामछंद, व्यापाद, कामछंद म्हणजे ज्या डिझायर असतात, सेक्शुअल डिझायर असतात त्या नष्ट होतात किंवा कमी होतात. आणि व्यापाद म्हणजे जलसी असणं किंवा अँगर असणं, हॅट्रेड असणं, ह्या ज्याच्या बाबी नष्ट होतात तो सकादागामी आणि तो एकदाच मनुष्यलोकी येतो. अनागामी ज्याचा कामछंद, व्यापाद पूर्णतः नष्ट होतो त्याला आपण अनागामी असं म्हणतो. सकादागामीला त्याला आपण इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे वन्स रिटर्नर. अनागामीला नेवर रिटर्नर, परत नाही येणारा, मनुष्यलोकी परत नाही येणारा. दिव्यलोकी त्याचा जन्म होतो आणि तो नंतर निर्वाण प्राप्त करतो. म्हणून त्याला अनागामी म्हणतात. न येणारा अनागामी, भूलोकी न येणारा. त्यानंतर अरहंत. अरहंत म्हणजे त्यांना रिबर्थ नसतो. बर्थ अँड डेथ जे हे सायकल आहे या सायकलमधून पूर्णतः ते मुक्त असतात किंवा त्यांचे हे उपादान स्कंध नष्ट होतात. पंचस्कंध पूर्णतः निब्बाण प्राप्त झाल्यानंतर किंवा निरुपाधिशेष निर्वाण प्राप्त केल्यानंतर पूर्णतः नष्ट होतात किंवा त्यांना जन्म घेण्यासाठी काही शिल्लक राहत नाही. त्यांचा पुनर्जन्म होत नाही. आता इथे परत प्रश्न उभा राहतो, जे पुनर्जन्म मानतात न मानतात, पुनर्जन्म आहे का नाही का? ज्या व्यक्तीला अरहंत पद प्राप्त झालं त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही. ज्या व्यक्तीची तृष्णा, अविद्या हे जे प्रतित्य समुत्पादातील मूळ आहेत हे ज्यांचे नष्ट झाले, 10 संयोजन निवरण असं, त्याला अरहंत म्हणतात आणि त्यांचा पुनर्भव होत नाही. आणि ज्यांच्यामध्ये तृष्णा आहे, अविद्या आहे, याचा अर्थच असा होतो की त्यांच्यामध्ये पुनर्भव घेण्याची
क्षमता आहे. जे अनंत होतात ते 100% पुनर्भव प्राप्त करण्यासाठी अक्षम असतात किंवा असमर्थ असतात. ज्यांच्यामध्ये तृष्णा आहे, विद्या आहे, निवरण पंचनिवरण असतील, संयोजन असतील तर ते जन्म घेण्यास समर्थ असतात आणि परिणामी या बर्थ अँड डेथ सायकलमध्ये ते नेहमी भवचक्र, दुःखचक्र यामध्ये फिरत असतात. धम्मचक्र नावालाही नसतं. सांगायचं तात्पर्य मला हेच आहे की तुम्हाला याच्याबद्दल थोडंसं माहिती असलं पाहिजे. नेमकं श्रोतापन्न म्हणजे काय, सकातागामी म्हणजे काय, अनागामी म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय, याबद्दलच मी हा खटाटोप केला की तुम्हाला त्याबद्दल माहिती असलं पाहिजे. अनभिज्ञ आपण त्याबद्दल नसलं पाहिजे. म्हणूनच जसजसं मला बुद्ध धम्मातलं काही छान असं वाचायला मिळतं त्यावेळेस मला असं वाटतं की हे आपण नक्की लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. लोकांना आपण याचं निश्चितच आपण थोडंसं सांगितलं पाहिजे. थोडं विस्तृत वर्णन आपण केलं पाहिजे. लोकांच्या एक प्रकारचा जो अनभिज्ञपणा बुद्ध धम्माबद्दलचा आहे तो आपण आपल्या परीनं जसं स्वयं अध्ययन करून इतरांना अध्यापित करणं, ज्ञानार्जन करून ज्ञानदान देणं हे एक प्रकारचं एक पुण्य आहे. त्याच प्रेरणेनं म्हणा, त्याच जिद्दीनं म्हणा, मला जे जे बुद्ध धम्माचा खजिना मिळत राहील तो मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत राहतो. आता एका उपासिकेनं असं विचारलं की भंतेजी, श्रोतापन्न म्हणजे काय? श्रोतापन्न कुणाला म्हटलं पाहिजे? तिने सुद्धा एक यूट्यूबला मला ह्या चॅनलवरती कमेंट केली की भंतेजी याबद्दल तुम्ही नक्की आम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणून त्याबद्दल मी सुद्धा थोडंसं वाचलं, त्याबद्दल थोडंसं लिहिलं आणि तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. एका उपासकेनं असं सुद्धा विचारलं की भंतेजी की हे जे तुम्ही प्रवचन करता ते हिंदीमधून सुद्धा असले पाहिजे की जेणेकरून ते इतरांपर्यंत सुद्धा पोहोचतील. एक आमचे उपासक आहेत संघप्रकाश डुड्डे म्हणून. संघप्रकाश डुड्डे सर ते सुद्धा म्हणतात की भंतेजी तुम्ही हिंदीतून प्रवचन दिले पाहिजे जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर एक उपासक आहेत रुपेश ढवळे म्हणून. त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की भंतेजी तुम्ही जे प्रवचन करता त्यामध्ये विपश्यना म्हणजे काय किंवा विपश्यना कुठे करतात, का करतात याचं सुद्धा सविस्तर वर्णन तुम्ही केलं पाहिजे. निश्चितच मलाही त्याचा लाभ होईल आणि ज्या वेळेस मला त्याचं ज्ञान मिळालं त्यावेळेस मी तुम्हाला सुद्धा ज्ञानदान देण्याचा प्रयत्न करत राहील. ज्याप्रमाणे ज्ञान दिल्याने वाढत राहतं, ज्याप्रमाणे एखादा माणूस नुसता अभ्यास करत असेल, नुसता वाचत असेल तर ते पोपटपंची ज्ञान होईल. परंतु तोच माणूस वाचत असेल, इतरांना सांगत असेल तर त्याचे विचार, त्याचं ज्ञान इतरांपर्यंत पोचतं आणि तो माणूस एक प्रकारे ज्ञानी बनतो, संपन्न बनतो, विद्वान बनतो. तसाच जे आपल्याला बुद्ध धम्माचं ज्ञान कळालं, जे आपल्याला मिळालं, जे सुज्ञ नाहीत, धम्माबद्दल अनभिज्ञ आहेत, त्यांना आपण सांगण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. हे एक प्रकारचं धम्म अभियान, धम्म जागर अभियान आपण राबवलं पाहिजे, घरोघरी, दारोदारी.
लोकांपर्यंत आपण धम्म पोहोचवला पाहिजे. धम्म तर सर्वांच्या दारोदार घरोघर पोहोचला, परंतु त्या धम्माचं तत्त्वज्ञान किंवा काय म्हणता येईल की धम्म म्हणजे नेमकं काय, अभिधम्म म्हणजे नेमकं काय, हे बऱ्याच जणांना आजपर्यंत ठाऊक नाही. किंवा बुद्धाचं तत्त्वज्ञान नेमकं कशासोबत खायला पाहिजे, कशासोबत खाल्लं पाहिजे, हे बऱ्याच जणांना माहिती नाही. तर त्याबद्दल जे कोणी सुज्ञ वाचक असतील त्यांनी सुद्धा बुद्ध धम्माचं तत्त्वज्ञान घरोघरी दारोदारी नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे दुराचरणी असतील त्यांना सुआचरणी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे धम्माबद्दल अज्ञानी आहेत त्यांना सुज्ञानी करण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे. किंवा बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणे या जगामध्ये 3 मार्ग असतात. एक शिथिल मार्ग असतो, एक कठोर मार्ग असतो आणि एक मध्यम मार्ग असतो. बुद्धाचा मार्ग कोणता? मध्यम मार्ग, मध्यमा पटिपदा. त्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिथिल मार्ग म्हणजे काय की नाही मी प्राणी हिंसाच तर केली, तेवढ्याने काय होतं, नाही मी फक्त छोटीशी चोरी केली, नाही मला काय होतं, नाही फक्त थोडासा कामाचार व्यभिचार इत्यादी वगैरे वगैरे केलं मी, त्याला काय होतं, मी खोटं बोललो त्याला काय होतं, मी थोडीशी दारू गांजा इत्यादी सेवन केलं त्याला काय होतं, त्याचं काही पाप पुण्य लागत नाही. याला म्हणतात शिथिल मार्ग. हा जो बुद्धाने सांगितला नाही. कठोर मार्ग म्हणजे काय? बुद्ध म्हणतात की नग्न होणं, एक प्रकारे वेगळी वेगळी किंवा एका पायावरती उभं राहून कठोर तपश्चर्या करणं, किंवा बुद्ध आणि धम्मचक्कप्रवर्तन सूत्रामध्ये जे सांगितलं की अगदी कामोपभोगाच्या आणि अगदी तपश्चर्याच्या टोकाच्या दिशेने जाऊ नये, मध्यमा पटिपदा. शिथिल मार्गही नाही, कठोर मार्गही नाही. कठोर मार्ग बुद्ध आणि त्याचं वर्णन हे जे निगंठनाथ पुत्तांचे जे शिष्य आहेत ते कठोर व्रताचं पालन करतात, त्याच्याबद्दलचं हे वर्णन आहे. परंतु बुद्धाने मध्यमा पटिपदा सांगितला. मध्यमा पटिपदा म्हणजे काय? तो शील समाधी प्रज्ञा गुणाने युक्त तो मध्यमा पटिपदा, मध्यम मार्ग. आणि जो कोणी हा पालन करेल तो निश्चितच बुद्ध धम्माच्या या पदव्या प्राप्त करेल. निश्चितच तो एक ना एक दिवस सकादागामी, श्रोतापन्न, अनागामी, अरहंत बनेल. माझी सुद्धा इच्छा होती, मी सुद्धा असं ठरवलं होतं की मी 2016ला मी असं ठरवलं होतं की मला सुद्धा अरहंत अवस्था प्राप्त झाली पाहिजे. मी तेव्हापासून बुद्ध धम्माचं वाचन वाढवलं होतं. मी सुद्धा असं बनलो पाहिजे, मला सुद्धा अरहंत अवस्था प्राप्त झालीच पाहिजे. बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाचा एक एक शब्द गाथा ऐकून अरहंत बनायचे, मी का बनू शकत नाही, अशी माझी इच्छा ध्येय होतं. परंतु ते 2016ला मी असं ठरवलं होतं आणि 2020 पर्यंत मी अरहंत होणार अशी माझी इच्छा होती. परंतु 2020 पर्यंत तर मी काय अरहंत बनलो नाही किंवा श्रोतापन्नही बनलो नाही. परंतु निश्चितच भविष्यामध्ये मी हे नक्की सांगू शकतो की मी सुगती मात्र प्राप्त करू शकतो, सद्गती मात्र प्राप्त करू शकतो, हे तर ठाम आहे. सद्गती प्राप्त करू शकतो हे मी कशावरून सांगू शकतो? कारण की सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलव्रत परामर्श
हे पूर्ण नाही, परंतु थोडंसं का होईना कमी होत गेलं. सक्काय दिठ्ठी म्हणजे काय? शाश्वत दृष्टी, एक प्रकारची अंधदृष्टी, मिथ्यादृष्टी, आत्मदृष्टी ह्या पूर्णतः दिठ्ठी नष्ट झाल्या, किंवा नष्ट झाल्या म्हणण्यापेक्षा एक प्रकारचा मध्यम मार्ग जर समजला की हे पूर्णतः नष्ट होतं. त्रिरत्नाबद्दल श्रद्धा आहे, आणि त्यानंतर शील आणि नुसतं व्रतानेच मुक्ती मिळत नाही, तर शीलासोबत समाधी आणि प्रज्ञेची जोड पाहिजे, त्यावेळेस मुक्ती होते, त्यावेळेस मुक्ती मिळते. हे पूर्णतः समजून उमजून, हे पूर्णतः मी जाणून किंवा जाणत आहे. म्हणून एका अर्थाने मी चिवरधारी असल्यामुळं आणि बुद्ध धम्माचं, तत्वज्ञानाचं किंवा शीलाचं प्रज्ञा आणि समाधी गुणाने पालन करत असल्यामुळे निश्चितच सुगती होईल. आणि जो कोणी शील समाधी या त्रिअधिशिक्षेनुसार चालेल त्याची सुगती सद्गती निश्चित आहे, किंवा त्याला फलप्राप्ती, मार्गप्राप्ती ही निश्चित आहे. कर्माप्रमाणे हे ऑटोमॅटिक घडत राहतं, नशिबाप्रमाणे नाही, तर ते कर्माधारित आहे. बुद्धाचा मार्ग हा कर्माधारित आहे. बुद्धाचा वाद हा कर्मवाद आहे, अकर्मवाद नाही. बुद्धाचा वाद हा कर्मण्यवाद आहे, अकर्मण्यवाद नाही. म्हणूनच बुद्धाला सत्यवादी, कर्मवादी आणि वास्तववादी म्हणतात, सर्वज्ञ, त्रिकालज्ञ. म्हणूनच बुद्धाला या बिरुदावलींनी आणि या नामावलींनी संबोधल्या जातं. असो, उपासक उपासिका हो, तुम्हाला या बुद्ध धम्माच्या या ज्या पदव्या आहेत, किंवा हे जे 4 जोड्यांचे हे जे पुद्गल आहेत बुद्ध धर्मामध्ये, याला आर्यजन म्हणतात. बुद्ध सुद्धा त्यांना आर्यजन, सत्पुरुष म्हणतात. श्रोतापन्न मार्गस्थ फलस्थ, अनागामी मार्गस्थ फलस्थ, सकादागामी मार्गस्थ फलस्थ, अरहंत मार्गस्थ फलस्थ, हे जे 8 आहेत पुद्गल, यालाच बुद्ध संघ म्हणतात, यालाच बुद्ध आर्यजन म्हणतात. आणि यापैकी आपण सुद्धा एक बनलं पाहिजे. आपण सुद्धा यापैकी निश्चितच एखादी डिग्री मिळवली पाहिजे. खरंच जीवनाचं सार्थक होईल. जीवनामध्ये बुद्धाचं तत्त्वज्ञान, बुद्धाचं हे अमृतरूपी धम्म पिल्यासारखं वाटेल, आणि निश्चितच तुम्हाला जीवनभर सुख शांती मिळेल, एवढीच मी अपेक्षा करतो. आता हे प्राप्त कसे करायचे किंवा प्राप्त करण्याचा विधी काय, तर उपासक उपासिका हो, याला आपण प्राप्त एकाच दृष्टीने करू शकतो की जो उपासक मध्यम मार्गाने चालेल तो या गोष्टीला प्राप्त करेल. एकदा सारीपुत्राकडं एक भिक्षू आला आणि सारीपुत्राला त्रिवार अभिवादन करून म्हणाला, सारीपुत्रजी, ध्यान कसं प्राप्त करावं? सारीपुत्रांनी त्यांना असं सांगितलं. मग त्यानंतर त्यांनी असं विचारलं की आपण श्रोतापन्न कोणत्या मार्गातून बनलं पाहिजे, किंवा श्रोतापन्न बनण्याचा विधी काय? त्यावेळेस सारीपुत्रांनी, याचा त्रिपिटकामध्ये उल्लेख आहे, सारीपुत्रांचा असा उपदेश आहे की जो पंचस्कंदाचं ध्यान करतो. पंचस्कंदामध्ये काय येतं? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे अनित्य आहे, हे दुःख आहे आणि अनात्मा आहे. या दृष्टीनं बघतो तो श्रोतापन्न बनतो. म्हणजे रूप हे अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे असं म्हणायचं, असं बघायचं. वेदना अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे. संज्ञा ही सुद्धा अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे. संस्कार अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे. आणि विज्ञान हे सुद्धा त्रिलक्षणांनी बघायचं. परत
रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान हे अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे. त्यानंतर एकदा अनुलोम दुसऱ्यांदा प्रतिलोम, विज्ञान संस्कार संज्ञा वेदना रूप हे अनित्य दुःख अनात्मा आहेत. अनात्म दुःख अनित्य आहेत. असं जो मनामध्ये चिंतन करतो, मनामध्ये जो असं चिंतन करतो, मनन करतो, मंथन करतो, तो श्रोतापन्न बनतो. याचा अर्थ असा होतो की जो माणूस या मनामध्ये हे जे विचार करतो की रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान हे पंचस्कंद आणि त्या दुःख अनात्मा आहे, त्यावेळेस होतं काय, आपल्या मनातील जे हे फेटर्स असतात, डिफाईलमेंट्स असतात, ते ॲटोमॅटिक नष्ट होतात आणि एक प्रकारचं तुम्हाला प्रीती, प्रमोद, वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता प्राप्त होत जाते. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ध्यान प्राप्त होत जातं आणि परिणामी तुम्हाला मग या बुद्ध धम्माच्या श्रोतापन्न सकादागामी अनागामी अरहंतपर्यंतच्या अवस्था प्राप्त होतात. त्यानंतर प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ ध्यान, मग पंचध्यान आकाशानंतयतन, विज्ञानानंतयतन, अकिंचन्यायतन आणि नैव संज्ञान संज्ञायतन आणि नववं सुद्धा संज्ञा वेदयित निरोध हे सुद्धा त्यांना प्राप्त होतं जे ध्यान करतात किंवा ज्यांना अरूप लोकाची, रूपलोक प्राप्तीची इच्छा आहे, तेच ह्या ध्यानाला प्राप्त करतात आणि शेवटी एक प्रकारे च्युती आणि प्रतिसंधी हे रूप अरूप लोकामध्ये घेतात. सारीपुत्र त्यांना पुढे असा उपदेश करतात की जो माणूस पंचस्कंदाचं असं अनुलोम प्रतिलोम उलटसुलट या त्रिलक्षण गुणाने युक्त असं धम्मचिंतन करतो, तो श्रोतापन्न बनतो. मग तो भिक्षू पुढे विचारतो की श्रोतापन्न झालेला भिक्षू जर सकादागामी व्हायचा असेल तर त्याने काय केलं पाहिजे. त्यावेळेस सुद्धा सारीपुत्र त्यांना असा उपदेश देतात की त्याने सुद्धा या पंचस्कंदाचं असंच मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे. आणि जो सकादागामी बनला त्याला अनागामी बनायचं असेल तर त्याने सुद्धा याचंच धम्मचिंतन केलं पाहिजे की रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान हे पंच उपादान स्कंद नष्ट होणारे आहे, अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे. किंवा रूप म्हणजे काय, तर याच्या रूपामध्ये हे जे चक्षु आहे, स्रोत आहे, घ्राण, जिव्हा, काया, मन हे जे एकूण षडेंद्रिय आहेत, आतील आणि बाह्य रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान हे नष्ट होणार आहे. हा रूपाचा भाग आहे. पटवी आपो तेजो वायू हा नष्ट होणार आहे, अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे. असं जो माणूस धम्मचिंतन करतो त्याला अनागामीपर्यंत पोहोचता येतं. बुद्ध एका छानशा वाक्यामध्ये काय सांगतात की संसार नेमकं म्हणायचं कशाला. संसार म्हणजे नेमकं काय. आपण संसार म्हणजे फक्त नातेवाईकांचा संसार, त्याला आपण संसार म्हणतो. परंतु बुद्ध धम्म त्याची वेगळी व्याख्या करतो किंवा बुद्ध त्याची वेगळी व्याख्या करतात. बुद्ध म्हणतात स्कंध, आयतन याच्या अभेद्य प्रवृत्तीला संसार म्हणतात. स्कंद म्हणजे रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान. आयतन चक्षुस्रोत घ्राण जिव्हा काया मन त्याचे विषय याच्या अभेद्य प्रवृत्तीला संसार चक्र म्हटलं जातं. भवचक्र दुःखचक्र यालाच म्हटलं जातं. संसार चक्र भवचक्र हे एक प्रकारे सिनोनिम्स आहेत एकमेकांची. मला सांगायचं काय हे तुम्हाला समजलंच असेल अशी मी इच्छा बाळगतो. तुम्हाला निश्चितच हे अरहंत म्हणजे काय, अनागामी, श्रोतापन्न, सकादागामी हे बुद्ध धम्माच्या पदव्या काय हे तुम्हाला निश्चितच समजले असतील.
किंवा समजत असतील. त्यानंतर सारिपुत्रजी त्यांना पुढं परत प्रवचन देतात. ते भिक्षूसुद्धा त्यांना असं विचारतात की जो अनागामी होईल तर त्याने अरहंत प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे. त्यावेळेस सुद्धा सारिपुत्रजी एकच उत्तर देतात, त्याने सुद्धा पंचस्कंदाचं मनन केलं पाहिजे. पंचस्कंदामध्ये अशी एवढी काय ताकद आहे की जेणेकरून आपण अरहंत होऊ शकतो. सारिपुत्रांचं म्हणणं असं होतं की जो माणूस या पंचस्कंदाचं स्मरण करता करता या त्रिलक्षणाने म्हणजे अनित्य दुःख अनात्माने चित्ताला असं समजावतो की सगळं अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, त्यावेळेस आपल्या मनातील हे जे पूर्णतः कामछंद, व्यापाद, थिनमित्त, उद्धच्च, कुक्कुच आणि विचिकिच्छा हे निवारण सगळे गळून पडतात आणि आपण स्ट्रीम एंटरर बनतो, स्ट्रीम विनर बनतो. काही कालावधीनं आपण वन्स रिटर्नर, त्याही काही कालावधीनंतर आपण नेव्हर रिटर्नर आणि नंतर त्याही कालावधीनंतर आपण होली मॅन बनतो, अरहंतशिप बनतो, अरहंतशिप मिळवतो आणि त्यालाच आपण अरहंत म्हणतो, अरिहंत म्हणतो, निर्वाण प्राप्त असा व्यक्ती म्हणतो. उपासक उपासिका हो, या सारिपुत्राचा उपदेश तुम्हाला समजला असेल किंवा त्रिपिटकामध्ये जागोजागी श्रोतापन्न म्हणजे काय, सकादागामी, अनागामी, अरहंत म्हणजे काय हे तुम्हाला जागोजागी वाचायला मिळेल. यासाठी तुम्ही सुत्तपिटकातील दिग्घनिकाय, मच्छिम निकाय, संयुक्त, अंगुत्तर आणि खुद्दक निकाय वाचले पाहिजे. ज्याला बुद्ध धम्माच्या वाचनाची सुरुवात करायची असेल तर त्याने छोटे छोटे सुत्त आणि छोट्या छोट्या सुत्तांचा संग्रह असलेलं पुस्तक म्हणजे अंगुत्तर निकाय तो वाचला पाहिजे. कारण की त्यातून तुम्हाला बरंच समजत जाईल आणि त्यामध्ये असं सविस्तर वर्णन केलेलं आहे. एकक निपात, त्यानंतर द्विकनिपात, असं एकूण 11 निपाताचं वर्णन आहे. 11 निपातापर्यंत संपूर्ण अंगुत्तर निकाय तो तुम्ही वाचत गेला पाहिजे. निश्चितच तुम्हाला बुद्ध धम्माच्या ज्या अनभिज्ञ ज्या डेफिनेशन्स आहेत त्या तुम्हाला कळत राहील. आणि हे बुद्ध धम्माचं असं ज्ञान वाढवत राहिल्यानंतर तुम्ही सखोल ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही विशुद्धी मग्गाचं सुद्धा वाचन केलं पाहिजे. अभिधम्म पिटकातील धम्मसंगनी, विभंग, धातुकथा, कथावत्तू, पुग्गलपन्यती, यमक आणि पठ्ठाण याचं सुद्धा तुम्ही वाचन केलं पाहिजे. निश्चितच त्याचाही तुम्हाला अलभ्य लाभ असा होत राहील अशी मी अपेक्षा करतो. शेवटी तुम्हा सगळ्यांना मला काही सांगायचं ते तुम्ही समजून गेलात अशी मी अपेक्षा बाळगतो. तुमच्याही जीवनामध्ये बुद्ध धम्माच्या या डिग्र्या, बुद्ध धम्माच्या ह्या पदव्या तुम्हालाही लाभो. तुम्हीही जीवनामध्ये मार्गस्थ आणि फलस्थ व्हाल अशी मी सदिच्छा सहमंगल मैत्री व्यक्त करतो. शेवटी सर्वांना शुभाशीर्वाद आशीर्वचनांती मी हे माझं प्रवचन या ठिकाणी समाप्त करतो. भवतु सब्ब मंगलम, रक्षन्तु सब्ब देवता, सब्ब बुद्धानुभावेन, सब्ब धम्मानुभावेन, सब्ब संघानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. सब्बे सत्ता सुखिनो मंगलो.